नमस्कार, आपले स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर आशिष पवारजी, नमस्कार. जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. बेसिकली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही तर त्यांची मास्टरी आहेच, पण बरोबर कमर्शियल काही प्रोजेक्ट्स असतील, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा हा एकंदर अनुभवाचा प्रवास कसा होता, आजवर आलेले त्यांना या क्षेत्रातले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथून सुरुवात करूया, की मी सुरुवातीला म्हटलं तसं मास्टर आहात इंजिनियर. सो KG टू PG हा सगळा प्रवास कसा होता एकंदर? शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, अ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? अ, पहिल्यांदा रेअर केस तर की KG to PG शिक्षण माझं इस्लामपुरातच झालं. हं. लहानपणापासून इथंच शिक्षणाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ज्यावेळेला स्कूलिंगमध्ये होतो किंवा +2 मध्ये होतो, तर त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंगचं एवढं डोक्यात नव्हतं. कारण माझे वडील स्वतः इंजिनिअरच आहेत, हं. सिव्हिल इंजिनिअर. तर त्याच्यामुळं थोडे इंटरेस्ट नव्हता तसा त्या पिरियडमध्ये. पण ज्यावेळेला आता आमच्या शेजारी RIT कॉलेज आहे. तर त्या कॉलेजमधले जे स्टुडंट्स असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. तर एक इंटरेस्ट त्यांच्या बोलण्यातून म्हणजे टेक्निकल फील्ड रिलेटेड बाबा सब्जेक्टिव्ह नॉलेज, मॅथ्स हा सब्जेक्ट आहे, ह्याच्या रिलेटेड नॉलेज आणि ती मुलं यांच्याशी संबंध आला. त्यामुळे थोडी सिव्हिलची आवड निर्माण झाली. मग त्याच्यानंतर मग 12वी नंतर RIT राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मी ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय केलं. तिथं ग्रॅज्युएशन झालं. लगेचच स्ट्रक्चर्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा मी RITतच अप्लाय केलं आणि तिथून 2017ला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मग हा जसा प्रवास होता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला एमटेकचा थिसिस करताना एक स्पेशल हां, अवॉर्ड सुद्धा मिळालेले. तर तो प्रोजेक्ट थोडक्यात काय होता, जर तुम्ही हां. सांगू शकलात तर? अ, पहिलं माझं प्रोजेक्टचं नाव होतं कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वॉल पॅनेल्स अंडर ब्लास्ट लोडिंग. म्हणजे ज्यावेळेला एखादा टेररिस्ट अटॅक वगैरे होतो, तर त्यावेळेला एखाद्या बिल्डिंगमध्ये फॉर एक्झाम्पल एक्सप्लोजन झालं, तर मेजर इम्पॅक्ट जो असतो, तो वॉल्सवरती होतो. जर तुम्ही वॉल्स सेफ केल्यात, तरच तुमच्या बिल्डिंग कोलॅप्स होण्यापासून वाचू शकते किंवा ॲटलीस्ट ह्युमन लॉसेस तुम्ही अव्हॉइड करू शकता. कारण बिल्डिंग जर कोलॅप्सच झाली, तर तुम्हाला ह्युमन लॉसेस होणार. स्ट्रक्चरल लॉसेस तुम्ही अव्हॉइड नाही करू शकत कदाचित, पण ह्युमन लॉसेस अव्हॉइड करू शकतात. तर अशा वॉलचा स्टडी केला सॉफ्टवेअर रिलेटेड, की अ, जरी ब्लास्ट झाला, तर कोणकोणत्या प्रिकॉशन तुम्ही घेऊ शकता. त्याच्या रिलेटेड रिमेडियल मेजर्स दिलेले आम्ही आणि ते त्या थिसिसमध्ये प्रोव्हाईड केले. न आणि हां, सांगा ना प्लीज. हां, तेच आणि फक्त त्यामुळे त्यामुळे मग तो थोडा वेगळ्या वेगळा प्रकारचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट होता. होता. पण मला त्यामुळे असं गमतीनं आठवलं किंवा सुचलं अचानक, त्यामुळे मी इंटरप्ट केलं. त्याच्या घरातल्या भांडणं जेव्हा होतील, तेव्हा त्या ब्लास्ट प्रूफ असतील अशा भिंती वगैरे असं काहीतरी हां, त्यातनं तो बघितलं. हां, हां, ॲडिशनल बेनिफिट होऊ शकतो ॲडिशनल बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे ते बाहेर भिंतीला का नसतात असं म्हणतात असं लोकं म्हणतात. जनरली. तर हां, तसं त्यातला एक गमतीचा भाग सोडा. पण हा फार महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितलात. आणि आपण जेव्हा अशा मोठ्या दुर्घटना बघतो, मोठ्या हां. शहरांमध्ये सुद्धा, हो. की जेव्हा अशा ब्लास्टमुळे अनेक जण मृत्युमुखी पडतात, पडतात. किंवा आता रशियाचं मोठं युद्ध चालू आहे, त्या अशा ठिकाणी फार हे महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. हां. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय, तर याच्यात तुम्ही अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. आणि ते काम करताना जसा तुम्ही आता एक म्हणालात तसा धोका आहे, तसा या लोकांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर मेन स्ट्रक्चरलाच धोका पोहोचू हो, शकतो. हो. तर अशा वेळेला काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय काळजी घेता तुम्ही जनरली? हां. बऱ्याचदा पहिली गोष्ट अशी, की अनस्किल्ड लेबर जो आहे, हं. त्याच्या रिलेटेड मला जर सांगायचं झालं, तर सगळ्यात पहिले ह्या लोकांकडे कॉन्फिडन्स खूप जास्त असतो आणि जनरली ह्या भागामध्ये जर ॲग्रीकल्चर फील्ड रिलेटेड लोक आहेत, तर बोलण्यावरती जास्त विश्वास ठेवतात आणि ह्याच लोकांवरती त्यांचा विश्वास जास्त असतो. कारण त्यांनाही टेक्निकल नॉलेज जास्त नसतं. तर ह्या रिलेटेड पहिली गोष्ट अशी आहे, की घर बांधत असताना लोकांनी टेक्निकल लोकांकडे जास्त अप्रोच करावं. हा पहिली त्यांची जबाबदारी आहे. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करू शकतो, तर कंटिन्युअस असेसमेंट हा एक पहिला पार्ट आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेला साईट डे टू डे लाईफमध्ये डे टू डे कन्स्ट्रक्शनमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्याच्यावरती ऑब्झर्वेशन्स ठेवणे ह्या गोष्टी आहेत. आणि एक साईट इंजिनिअर आपल्या व्यतिरिक्त एक साईट इंजिनिअर असणं खूप गरजेचं आहे, जो सिव्हिल बॅकग्राऊंडमधून त्याचं एज्युकेशन झालं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जेवढं कंट्रोल करता येतील तेवढं अनस्किल्ड लेबरचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्ही रिड्यूस करू शकता. कारण आता लेबर हा पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं अनस्किल्ड लेबर मिळाला, जरी अनस्किल्ड असेल तर तुम्ही त्याच्या वरती कंट्रोल ठेवून ते काम पूर्ण करणं हे महत्वाचं आहे. मिळालं. दुसरं
कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही फेज फार महत्त्वाची असते. हो. आणि कारण प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये बरेच काम केलेलं आहे म्हणून. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या नजरेतून महत्त्व काय? किंवा प्लॅनचा इम्पॉर्टन्स काय? आता तसं बघायला गेलं तर ॲक्चुअलमध्ये प्लॅनिंग तुम्ही इन डेप्थमध्ये जर नॉलेज घेतलं म्हणजे खूप टेक्निक इव्हन ह्या फील्डमधल्या लोकांना पण खूप कमी लोकांना माहीत असेल, की प्लॅनिंग ही स्टेज जी आहे किंवा जी फेज आहे, ही रिलेटेड टू द आर्किटेक्टचा रोल तो जास्त आहे. हं. कारण तो 5 वर्षाचा आर्किटेक्चरचा जो कोर्स आहे, त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण प्लॅनिंग असेल किंवा 3D डिझाइन असेल, मासिंग असेल, ह्या गोष्टी त्यांना डिटेलमध्ये शिकवल्या जातात. पण हे जास्त करून लोकांना माहीत नाही, की अदर दॅन सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड की आर्किटेक्टचा रोल काय असतो. तर प्लॅनिंग फील्डमध्ये तुम्ही आर्किटेक्टला अप्रोच करणं जास्त महत्त्वाचं आहे. जर छोटे प्रोजेक्ट असतील, नो डाउट सिव्हिल इंजिनिअर पण काम करू शकतो. पण जे 5 वर्ष प्लॅनिंग रिलेटेडच एखाद्या व्यक्तीने काम केले, म्हणजे जे आर्किटेक्ट जो व्यक्ती असेल, तर त्याला अप्रोच केलं तर तो तुम्हाला त्यात काही डाऊट राहत नाही. कारण त्याच्यामध्ये त्यांना प्रॉपर प्लॅनिंग रिलेटेड तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील, सर्व्हिसेस असतील, इव्हन तुमच्या क्लायमॅटॉलॉजी सब्जेक्ट असतो, जे पूर्ण सनचा मूव्हमेंट जी आहे किंवा वेदर ॲक्शन्स जे आहेत, सीझनल ॲक्शन्स जे आहेत, लोकेशन वाईज जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ते प्लॅनिंग करत असतात. तर प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेला एखादा चांगला प्रोजेक्ट असेल, तर आर्किटेक्टनं अप्रोच केलं, तर त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होईल. बरोबर. जसा हा एक प्लॅनिंगचा किंवा मगाशी आपण लेबरचा मुद्दा बोललो, त्याच्या पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे कस्टमरचं बजेट. हं. आणि एक इंजिनियर म्हणून तुमची एक जबाबदारी असते, की आपण कायम दर्जेदार घर बांधावं चांगलं. पण अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसा करता मग? हां, बजेट बऱ्याचदा कसं होतं एखाद्या वेळेस आता प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक कॅश फ्लो प्रोजेक्ट असेल आणि एक आयडियल प्रोजेक्ट होऊ शकतो. आता कॅश फ्लो प्रोजेक्ट जो असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू शकतो, की आपण एस्थेटिक्समध्ये जास्त फोकस जो आहे तो कमी म्हणजे रिपिटेटिव्ह वर्क आहे, की फ्लोर टू फ्लोर सेम तुम्ही वरती जाताय. तर ह्याच्यामध्ये जास्त मेजर प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण तुमचा जर प्रोजेक्टेड पार्ट आहे, बाल्कनीज आहेत, कॅनोपीज आहेत, ह्या टाइपचे जे प्रोजेक्ट्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटीमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकत नाही. राहिला प्रश्न लो बजेटमध्ये तर जनरली मी तरी अशा गोष्टी नाही करत, की बजेटसाठी तुम्ही क्वालिटीवरती कॉम्प्रोमाईज कराल. पर्सनल बरोबर. माझं मत आहे ते. नाही, पर्सनल माध्यमात. आता एक पुढचा प्रश्न आहे, तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं, हं. तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठले सेक्टर येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, तर पुढच्या 10-15 वर्षात जर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, तर कुठले सेक्टर्स आहेत असे? सगळ्यात इम्पोर्टंट कुठल्याही सिटीची डेव्हलपमेंट जर असेल, तर त्याच्यामध्ये रोड्स असतील आणि हं. ओपन स्पेसेस हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण ज्यावेळेला आता पुण्यामध्ये वगैरे ज्या नांदेड सिटी असेल, यामिनॉरा सिटी ह्या सिटीज फेमस होण्यामागचं कारण, की ज्यावेळेला तुम्ही आत जातात, तर त्यावेळेला ह्युमन रिक्वायरमेंट पासून ते बाकीच्या ज्या गोष्टी असतात, की ट्रॅफिक असेल, त्याचं पार्किंग असेल, ह्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. तर आता इथं त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण तुम्ही आता बघू शकता त्या गोष्टी करायला गेलं, तर अतिक्रमणाचा तो एक भाग येतो. तर त्या गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट आहेत. पण एखादी सिटी जर आयडियल बनवायची असेल, तर त्याच्यामध्ये रोड्स असतील आणि ओपन स्पेसेस असतील, हा प्रायमरी पार्ट आहे ज्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. आणि बिल्डिंग्समध्ये पण लिमिटेशन्स आहेत ह्याच्या गव्हर्नमेंटच्या. पण रोड्स आणि ओपन स्पेसेसवरती थोडं प्रॉब्लेम येतो. तर ज्या गोष्टी मॅनेज केल्या, तर 100% ती सिटी एक आयडियल सिटी मॉडेल म्हणून सिटी. फेमस होणार आहे. बरं. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, ही कंडिशन अजून थोडी सुधारण्यासाठी? शासनाचा ॲक्चुअलमध्ये ह्याच्यात कसं होतं, की शासन ह्याच्या बाबतीत पावलं उचलतच असतं. पण त्याच्या रिलेटेड बाबा अ, एखादा बिझनेस जो आहे तो रोड टच आहे आणि एक्सपान्शन नंतर त्याचा बिझनेस बंद होतोय. तर अशा लोकांसाठी पुनर्वसनचा जो पर्याय असतो तो चांगल्या प्रमाणे उपलब्ध करून दिला, तर लोकांनाही त्यांची जागा गेल्यानंतर काही अडचण येणार नाही. तर हे असेच बाबा फॉर एक्झाम्पल आता हा रोड जो आहे, तर ह्या रोडला उदाहरण सांगतोय, की इथं काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या रोडला हॉस्पिटल्स वगैरे जास्त आहेत. तर बाय चान्स पुढे एक्सपान्शन झालं, तर हे सगळं हॉस्पिटल शिफ्ट करून एक हॉस्पिटलसाठीचा झोन जरी आपण दिला, फॉर एक्झाम्पल इस्लामपूरसाठी, तर 100% रोडचं पण काम होईल आणि लोकांना पण किंवा इथल्या लोकांच्या बिझनेसला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि लोकांना पण सुविधा सर्व उपलब्ध होतील. मिळू शकते. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न थोडा अवघड असा आहे, की आता एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल. हं, तर कुठल्या प्रोजेक्टचं नाव येतं आणि काय त्याच्यात स्पेशालिटी होती? काय वेगळेपण होतं? हं. आता गुंकीमध्ये प्रोजेक्ट चालू होता आमचा. त्याच्यामध्ये आम्ही वाडा वाडा कल्चर जे आहे आपलं म्हणजे मराठी
संस्कृतीमध्ये ॲक्चुअलमध्ये घर म्हणण्यापेक्षा एक कसं म्हणतो, जसं 5 स्टार हॉटेल, म्हणजे हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेल, तर घरांमध्ये वाडा ही कन्सेप्ट रिचनेसला अल्टिमेट पॉइंट आहे तो, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये. तर त्या रिलेटेड आम्ही वाडा डिझाइन करण्याचा तिथं प्रयत्न केला. फक्त जागेची कमतरता असल्यामुळं मग आम्ही काय केलं, की बाहेरच्या साईडून तो पूर्ण दिसताना तुम्हाला लुक जो आहे, तो वाड्यासारखा आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर ॲडव्हान्स ज्या डिलक्स सुविधा ज्या असतात त्या आतून प्रोव्हाईड केलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी मग आम्हाला उदाहरणार्थ दरवाजापासून खिडक्या असतील किंवा बाहेरच्यासाठी क्लॅडिंग करायचं तर आम्हाला खूप फिरावं लागलं, चांगली लोकं शोधून काढावी लागलीत आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक म्हणजे अ, आत्तापर्यंतचा माझा सध्यापर्यंतचा बेस्ट आहे. 100% इथून पुढे चांगला होईलच, पण आजपर्यंत तो माझ्यासाठी बेस्ट प्रोजेक्ट बेस्ट होता. प्रोजेक्ट आहे. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्ही त्यातले काय पॅरामीटर सांगू शकाल, की जे जनरली बघितले पाहिजेत, जर एक चांगलं स्टील आपल्याला निवडायचं असेल तर त्याच्यात? स्टीलमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट की स्टीलचा जो सरफेस आहे त्याच्यावरती रिब्स जे आहेत, तर त्याच्यामध्ये बॉन्ड स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो, की काँक्रीट आणि स्टीलचं व्यवस्थित बॉन्डिंग होईल. तर त्याचा सरफेस एक इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डक्टिलिटी हा एक इम्पोर्टंट पार्ट असतो. कारण ज्या वेळेला आपण म्हणजे थोडं टेक्निकली हं. मी थोडं सांगतोय, की एखादी गोष्ट उदाहरणार्थ आपण एखादा 2 मटेरियल वापरले जातात आर-सी-सीमध्ये. एक असतं काँक्रीट आणि दुसरं असतं स्टील. आता स्टील आणि काँक्रीटच का यूज केलं जातं? हे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल, की एखादा व्यक्ती इकॉनॉमिकली स्ट्राँग आहे, तर तो म्हणेल मी ब्रास वापरतो किंवा पितळ वापरतो. तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तर का तर दोन्हींचा कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेला वातावरणात उष्णता वाढते, तर प्रत्येक गोष्टीची थोडा त्याच्यामध्ये लांबी वाढण्याचा प्रकार असतो. हं. तसंच ते काँक्रीट आणि स्टीलसाठी हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणून आपण स्टील वापरतो. दुसरी गोष्ट, स्टील हे टेन्शनसाठी म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये लवचिकता आहे, जी काँक्रीटमध्ये नाही. आणि स्टील बिल्डिंगमध्ये दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, की त्याच्यावरती तुम्ही असा कॉम्प्रेसिव्ह फोर्स दिलात तरी काँक्रीट व्यवस्थित चांगलं आहे आणि टेन्शनसाठी स्टील. तर त्यामुळं स्टील हा त्याच्यामध्ये प्रायमरी मॅटर आहे आणि त्याची डक्टिलिटी म्हणजेच अ, काय म्हणतो, लोड कॅरी केल्यानंतर बाबा थोडं बेंडिंग आलं आणि लोड रिमूव्ह केला तर ओरिजिनल शेप आला. हे डक्टिलिटी असतील, फ्लेक्सिबिलिटी असतील, ह्या गोष्टी स्टीलमध्ये चांगल्या पाहिजेत. बरोबर आहे. मग तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलं होतं का? हा आणि वापरलेला कसा आहे अनुभव तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? हा प्रोडक्ट व्यवस्थित आहे, काही विषय नाही. त्याच्यामध्ये चांगली त्याचे रिझल्ट्स, लॅब रिझल्ट मला कंपनीच्या लोकांनी दाखवलेले आहेत. अकॉर्डिंग टू आय-एस कोड त्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्या रिलेटेड मॅच होत आहेत. त्यामुळं ह्या स्टील बरोबर तुम्ही पुढे जाण्यास काहीच अडचण नाही. हरकत नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे आता जे नवीन फ्रेशर्स या सेक्टरमध्ये आपलं पहिलं पाऊल ठेवणार आहेत, हं. त्यांना एक मित्र म्हणून, सीनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हां, बऱ्याचदा अशी समजूत आहे म्हणजे रिलेटेड टू सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड, की जे कॉलेजमध्ये शिकवतात ते फील्डवरती काहीच नसतं. पण एक गोष्ट 100% आहे, की तुमच्याकडे जर कॉलेजचं नॉलेज असेल, तर फील्डवरच्या गोष्टी समजायला खूप सोप्या जातात. हे बऱ्याचदा म्हणजे काय म्हणतो गैरसमज झालेला आहे लोकांचा, की हं. सेंटरिंगवाल्याला जे कळतं ते सेंटरिंगवाल्यानं त्याच्या आयुष्यातली 25 वर्ष घालवल्यात, त्यात 10 वर्ष तो चुकलाय. म्हणून त्याला तेवढं नॉलेज आहे. कॉलेजमधल्या नॉलेजकडेही तेवढंच फोकस करा. त्या नॉलेजनं जर तुम्ही फील्डमध्ये याल, 1 वर्ष ऑन फील्ड थोड्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण संबंध नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. तर ह्या क्षेत्रात येत असताना 4 वर्ष कॉलेजमध्ये जे काही नॉलेज मिळतं, ते नक्की तुम्ही व्यवस्थित ग्रास्प करा आणि त्याचा 100% तुम्हाला ऑन फील्ड फायदा होणार आहे. क्या बात! तर ते इंजिनिअर आशिष पवारजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जेवढं प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, त्याचा बेस म्हणजे अर्थात थेरॉटिकल नॉलेज आहे आणि ते तुमचं जर तुमचं पक्कं असेल, तर तुम्हाला येणाऱ्या भविष्यात सुद्धा कधी काही अडचणी येणार नाहीत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, की धन्यवाद. तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून कायम व्हावी, हो, नक्कीच. ह्याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.